नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता प्रतीक्षा नगरमध्ये. सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इथल्या दोन वहिनी वाट बघतायत, आरती मुळे आणि कविता जासूद. या दोन्ही वहिनी ज्यांना आपण भेटणार आहोत. प्रत्येक घराची केंद्रबिंदू ही त्या घरातली आमची लाडकी वहिनी असते. वहिनी आणि या ज्या वहिनी आहेत, माहेर सोडून सासरी येतात, घराच्या केंद्रबिंदू बनतात आणि संपूर्ण सासरच्या लोकांना सदैव आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यासाठी झटत असतात. आजच्या वहिनी आपलं मन मोकळं करणार आहेत. चला भेटूया दोन्ही वहिनींना. झाले मना हो पाखरू हो ना पान पानात आणि पान पानात आणि झाड बावरून दिस चार झाले मना हो पाखरू हो ना. छान स्वागत केलंय तुम्ही. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. आरती हेमंत मुळे. बरं. आणि माहेरचं नाव? आरती पांडुरंग पेडणेकर. बरं, आता ओळख करून द्या सगळे. अच्छा, हे माझे मिस्टर. नमस्कार. हेमंत मुळे. ही माझी आई. आई नमस्कार. हे मिस्टरांच्या काकी. नमस्कार. ही माझी सासूबाई. नमस्कार. नमस्कार. सुशीला मुळे. आकांक्षा. हॅलो. आकांक्षाची आई म्हणजे नमस्कार. मिस्टरांची आत्ते. हे आमच्या बिल्डिंग मधल्या. बरं बरं, झाले का सगळ्यांची ओळख? ओळख झाले. आता प्रश्नोत्तर आणि गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतलंय गाण्याचं शिक्षण हो, वगैरे? मी सुरुवातीला चिंतामणी गोरे यांच्याकडे शिकले. पण मग गाण्यातला आवाज आणि आता बोलताय तो आवाज, यात फरक काय आहे तुमचा? कमी काय आवाज? अच्छा, नॉर्मली मी असा कमी आवाजातच बोलते. बरं. त्याच्यामुळे नोकरी कुठे करता? मी सेलटॅक्स मध्ये आहे. बरं, मग कुठलं डिपार्टमेंट असतं? रिटर्न ब्रांच म्हणून आहे आमचं. बरं वैदी, मला सांगा की असं लक्षात राहिलेला नोकरीतला एखादा प्रसंग विचारला तर सांगू शकाल का? हो, ज्यावेळेला मी इन्स्पेक्टर होते आणि एन्फोर्समेंट म्हणून आमची एक डिपार्टमेंट आहे, जिथे रेड कंडक्ट केल्या जातात. त्या ठिकाणी अशा एका ठिकाणी आम्ही गेलो, तर मी चेकिंग करत असताना पाठीमागे असं मी डोळ्याच्या कॉर्नरवरून बघितलं, एक माणूस कागदपत्र घेऊन लपून पळत होता. मी त्याच्या पाठोपाठ पळाले. दुकानाच्या बाहेर तो गेला, त्याच्या पाठपर्यंत पळाले. त्याच्या कागदपत्र हिसकावून घेतली आणि तो घाबरला आणि मग त्याला घेऊन आले. आणि मग त्याच्यामध्ये जे कागदपत्र होते ना, त्याच्यामध्ये त्याचा सगळा कच्चा चिट्टा मिळून गेला. हो, बरं बरं बरं. तुम्ही वाटत नाही वहिनी इतका आवेश किंवा इतकं नाही, धारण केलं ते असेल? एन्फोर्समेंटचं कामच असं असतं की आपल्याला थोडं डॉमिनंट होऊन वागावं लागतं तिथे. वा वहिनी, एकीकडे तुमचा हा असा आक्रमक स्वभाव, मायाळू स्वभावाचं किंवा दुसऱ्याला मदत कधी केली का? हो, बऱ्याचदा असा अनुभव आजूबाजूला आपल्या असे अनेक लोक असतात ज्यांना मदतीची गरज असते आपल्या. अशीच एक व्यक्ती होती जी आजारी होती आणि फायनान्शियल पोझिशन फार खराब होती. घरात कोणी बॅकग्राऊंडला कोणी नव्हतं सपोर्टला आणि लिटरली ती त्याच्यावरतीच होती, बेडवरतीच होती. तर आम्ही सगळ्यांनी मिळून तिला आम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांकडनं पैसे काढले, सगळ्या पूर्ण ऑफिसमध्ये फिरलो आणि तिला जवळजवळ 30,000 ते 40,000ची आम्ही फायनान्शियल मदत करून दिली तिला. एकीकडे काय म्हणतात ते असा आक्रमकपणा, हे सगळं तुमच्याकडे आहे वहिनी. तुम्हाला होम मिनिस्टर आम्ही का म्हणावं सांगा? असं काय तुमच्यात वेगळं आहे असं तुम्हाला वाटतं? वेगळं म्हणजे घराचं जे आहे, घरपण राखणारी ती बाईच असते. बाईशिवाय घराला घरपण येत नाही. त्याच्यामुळे काय घरात काय हवंय नकोय ते बघणं, मुलीचा अभ्यास घेणं, तिची शाळेची तयारी करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी मी बघत असते. या सगळ्या एकूण प्रवासामध्ये मिस्टरांची साथ उत्तम आहे साथ. म्हणजे असं आहे की त्यांची जर साथ नसती ना तर ह्या सगळ्या गोष्टी करूच शकले नसते. तुम्हाला कुठली गोष्ट करण्यासाठी कायम ते प्रोत्साहन देत असतात? हो. बोलवा ना त्याला. हेमंत. नमस्कार. कुठे लग्न ठरलं? तिथून मग बघितलं कुठे? बघितलं आम्ही गोरेला नॅशनल पार्क. मी नॅशनल पार्क बघायला गेलो होता का? यांना नाही बघायला तुम्ही भेटायचं आम्ही नॅशनल पार्क मध्ये
मी बोलवलं होतं ना. अच्छा बोल, हे सांगा ना मला. बोला. हा मग भेटलात तिथे, कोण कोण होतं? तिचे आई वडील पण होते. सगळे आले होते. आणि मग तिथेच लग्न ठरलं? नाही, त्याच्यानंतर एक महिन्याने 15 दिवसाने ठरलं. तर वैदिक खूप चिडतात का? चिडतात, पण एकदम जास्त चिडणार फार क्वचित. ठीक आहे. लग्नानंतर लक्षात राहिलेलं की बाबा असा एखादा प्रसंग झाला आणि वैदिकने त्यामध्ये साथ दिली असं कधी? तसं बऱ्याच वेळा घडलेलं आहे. घर घेताना पण तिची बरीच मदत झाली, त्यामुळे मी घर घेऊ शकतो इथे हां. सायनमध्ये. हो. आणखी काय वैदिक स्वप्न काय, ध्येय काय? मला गावी घर बांधायचं आहे. गावी म्हणजे कुठे? कोकणात, कोकणात. कुठलं गाव? कात्रज गाव. वहिनी आता त्यांना प्रश्न विचार, बघूया आता किती उत्तरं देतात. किचनमध्ये शेगडीच्या बाजूला एकूण किती टूथब्रश आहे? एकूण 5 टूथब्रश. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आता तुम्ही सांगा, तुमच्या स्वभावातला कोणता गुण वहिनींना खूप खटकतो? मी बऱ्याच वेळा उशिरा वगैरे येतो, पण फोन करायचं राहून जातं कामात राहिल्यामुळे किंवा बाकी काही याच्यामुळे तो तिला बऱ्याच वेळा राग येतो. काय बरोबर आहे? बरोबर. त्याला बेफिकीरपणा. बेफिकिरीच म्हणते त्याला मी. हो ना, त्यामुळे हे उत्तर पण बरोबर आलं. तुम्ही सांगा, तुमच्या स्वभावातला कोणता गुण मिस्टरांना खटकतो? रागीटपणा, पटकन राग येतो त्याला. नाही नाही, त्यांना जरा लेट झाला की तुम्ही लगेच फोन करता ना, ते त्यांना खटकतं. आणि आता ही म्हण पूर्ण करा, ही तुम्ही वाचा. जया अंगी मोठेपण. तया यातना भारी, तया यातना कठीण. अभिनंदन, 3 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. भेटूया यांच्या परिवार. नमस्कार. सासूबाईंकडे बघून मला 100% खात्री आहे की सासूबाई कधीच काही बोलत नसणार. हो ना? किती मायाळू चेहरा येतो ना. काय बोलायचं असेल तर कोण तुम्हीच बोलता का? नाही ना. आमचं कधीच भांडण होत नाही दोघींचं. कोण सांगणार या वहिनींच्या स्वभावाबद्दल? हा, वाईट आहे असं कोण म्हणेल? छान आहे. छान आहे. खोटं बोलता तुम्ही? नाही खरंच छान. खरंच छान आहे. आणखी कोण सांगणार? मी पण सासूच आहे, मायाळू आहे. सासू आहे, मायाळू आहे. तुमचं तुम्हीच मायाळू. सुनबाई आहे. मायाळू आहे. बरोबर. बरं, ठीक आहे. वहिनी, एक मनातलं वाक्य आहे, अभिनय करून मिस्टरांना दाखवायचं. हा, या. चला, वेळ सुरू झाली. मला तुझ्या हृदयात खिशामध्ये पैसे टाकायचे, घ्यायचे. डल्ला मारू. अच्छा, खिशावर डल्ला मारायचा, चोरून पैसे घ्यायचे. वेळ संपली. काय वाक्य होतं सांगा? मला तुझ्या खिशावर धाड टाकायची. आता दोघेंचे डिपार्टमेंट काय? तुम्ही धाडीच टाकता की नाही? म्हणून सोपा शब्द दिला होता की नाही? हो की नाही? हो.